श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण जात आहेत रामेश्वरम टू विजयवाडा आणि आपली गाडी आहे रामेश्वरम वरून भुवनेश्वर पर्यंत. गाडी नंबर तुम्हाला सांगून देतो आणि ट्रेन पण दाखवून देईल तुम्हाला. या हे बघू शकता भुवनेश्वर टू रामेश्वरम गाडी आहे आणि या गाडीनं आपण जातोय विजयवाडावरून मरकापूर रोड आणि तिथून आपण जातोय श्रीशैल्यम. हा रूट आहे आपला श्रीशैल्यमला जाण्याचा. आणि आपली जी सिरीज चालू आहे म्हणजे मी अक्कलकोट, गाणगापूर आणि बाकी सर्व ठिकाणी फिरून दाखवतो. आता रामेश्वरम आलोय, आता श्रीशैल्यम जाणार आहे, नंतर पिठापूर, जगन्नाथपूर हे सर्व फिरून दाखवणार आहे. आणि मी मिनी ब्लॉग पण बनवतोय आणि फुल ब्लॉग पण बनवतोय. तर या सिरीजला पूर्ण पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली जर्नी स्टार्ट करू. म्हणजे मी तिकीट तर स्लीपरचं बुक केलं होतं पण ते पूर्ण वेटिंगमध्ये गेलेलं आहे. आता माहिती नाही कोणते चॅलेंजेस फेस करायचे, तर तुम्हाला सर्व जर्नीमध्ये दिसून जाईल. तर ही जर्नी पूर्ण पहा. आपला ब्लॉग स्टार्ट करू. ट्रेन निघालेली आहे मित्रांनो. रामेश्वरमवरून विजयवाडाला जातोय. हे आपलं डिपार्चर आहे ट्रेनचं. तर मित्रांनो आपली ट्रेन रामेश्वरमवरून विजयवाडाकडे निघालेली आहे आणि आता आपण विजयवाडाकडे जातो. विजयवाडावरून आपण मरकापूर रोड आणि तिथून आपण श्रीशैल्यमला जाणार आहेत, जे की तेही एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचंही दर्शन घेऊ. आणि आपल्याला ट्रेनसाठी म्हणजे रामेश्वरमवरून विजयवाडाला किती फेअर लागला, किती चार्जेस लागले ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि विजयवाडावरून मरकापूर रोडला जावं लागतं. मरकापूर रोड हे एक रेल्वे स्टेशन आहे. मरकापूर रोडला 150 रुपये आपल्याला चार्जेस लागले. स्लीपर बुकिंग आहे आणि तिथून आपल्याला श्रीशैल्यमला जावं लागतं. श्रीशैल्यमसाठी आपल्याला 3 टाईपच्या बसेस भेटतात, 100, 200 आणि 300 रुपये. म्हणजे त्यांच्या स्पीडवर डिपेंड करतं. म्हणजे 100वाली थोडीशी स्लो चालते, 200वाली त्याच्यापेक्षा थोडीशी फास्ट आणि 300वाली ते सुपर फास्ट असते. म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला श्रीशैल्यममध्ये पोहोचवून देते. तर तिथे राहण्याची काय व्यवस्था आहे वगैरे सर्व आपण तिथे गेल्यानंतर पाहू. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो बघू शकता हे पंबन ब्रिज आहे. आपली ट्रेन ही पंबन ब्रिजच्या वरून जाते. आपण श्रीशैल्यमकडे जातोय. तुम्हाला माहितीच आहे, ब्लॉग मध्ये सांगितलंय. खूपच जबरदस्त सीन आहे हा. तर मित्रांनो आता आम्ही स्लीपरमध्ये बसलो होतो रामेश्वरममधून, कारण PQWL मध्ये होतं. PQWL हे तिकीट स्लीपरमध्ये अलाउड असेल, कारण आमचं वेटिंगमध्ये आहे, 12 ते 13 वेटिंग आहेत. तर आम्ही जाऊन स्लीपरमध्ये बसल्यानंतर तर एक अर्धा-पाऊण तास गेल्यानंतर TC सर आलेत. TC सर म्हणतात की PQWL हे तिकीट तुम्ही स्लीपरमध्ये बसू शकत नाही, कारण अलाउड नाही आहे, तुम्हाला रिफंड होईल. ओके म्हणलं ठीक आहे. तुम्हाला जनरलमध्ये जावं लागेल, नाही तर तुम्हाला 1000 रुपये चार्ज फाडावं लागेल पर पर्सन, म्हणजे 2000 रुपये. नाही जर तुम्हाला दुसरं ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेशनवरती उतरून जनरलचं तिकीट घेऊन तुम्ही जनरलमध्ये जाऊन बसू शकता. आणि जनरलला पाहायला गेलं तर गर्दी तर ठीकठाक आहे. गर्दी म्हणजे तेवढी नाही, कारण रामेश्वरम पहिला स्टॉप असल्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे. म्हणजे तिथूनच ट्रेन निघते, रामेश्वरमवरूनच ट्रेन निघते, त्यामुळे गर्दी नाही आहे. पण आपण पुढे जाऊ तसं गर्दी वाढेल. आणि 1000 रुपये चार्ज म्हणजे आमच्या दोघांचे 2000 होतील. 2000 आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही बजेटमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि त्यामुळे आम्ही जनरलमध्ये आलोय. बघू आता जनरलमध्ये जागा तर भेटलेली आहे बसायला. पहाटे 4ला उतरणार आहेत. तर आम्ही कुठं बसलोय ते तुम्हाला दाखवून देतो. हे इथं बसलोय. तर पुढं काय होईल आणि आम्ही तिकीट आणतो का नाही हे सर्व तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. बघू काय होते, तुम्हाला दाखवून देईल काय होईल ते, अपडेट देत राहील. तर मित्रांनो TC सरांनी आम्हाला तिकीट आणायला सांगितलं. नेक्स्ट स्टेशनवरती जर तुम्ही तिकीट नाही घेतलं तर तुम्हाला 1000 रुपये फाईन द्यावं लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट स्टेशनवरती उतरलो आणि गौरवने पळत जाऊन 2 मिनिटाच्या आत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 मिनिटाच्या आत त्याने तिकीट आणलं. खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मी माईक चालू न करता हा व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे आवाज रेकॉर्ड झाला नाही. आणि खूपच म्हणजे खूप टेन्शन आलं होतं की तिकीट भेटेल का नाही, 2 मिनिटाच्या ट्रेन निघून जाईल. पण 2 मिनिटाच्या तिकीट भेटलं आणि आम्ही जनरलमध्ये येऊन बसलोय. तर पाहूया आता नेक्स्ट प्रवास कसा होतो. मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आम्ही जनरलनं प्रवास करतोय विजयवाडापर्यंत. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आता जेवायचा टाइम झालेला आहे. तुम्ही बघू शकता
हे थाळी मागवली आहे आणि या थाळीमागचा किस्सा तुम्हाला सांगतो. या थाळीमागचा किस्सा असा आहे, आम्ही नॉर्मली दुसरं कोणाला तरी विचारलं, म्हणजे फूड घेऊन येणारे जे असतात त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्हाला 120 रुपये थाळी, 110 रुपयाला थाळी, म्हणजे व्हेज थाळी. नंतर आम्ही थोडंसं गुगल केलं, यूट्यूबवरती चेक केलं तर त्यावरती असं दाखवलं की थाळी आहे 80 रुपयाला आणि व्हेज बिर्याणी वगैरे जे काय असतं ते पण 80 रुपयालाच आहे. म्हणजे तुमचं खरा रेट हा 80 रुपये आहे. मग त्याला फक्त एवढं विचारलं की प्रीमियम थाली असं काहीतरी नाव आहे त्याचं, स्टँडर्ड थाली. तर त्याचं नाव स्टँडर्ड थाली आहे. त्याला फक्त एवढंच म्हणलं, नवीन कोणतरी आला होता म्हणजे ऑर्डर घेण्यासाठी, त्याला म्हणलं स्टँडर्ड थाली आहे का. म्हणजे त्याला समजलं, म्हणजे यांना काहीतरी माहिती आहे, म्हणजे तो कुठंतरी गुगलवरती किंवा कुठंतरी वाचलेलं आहे आणि यांना जर योग्य रेट नाही दिला तर ते बरोबर कंप्लीट करणार. मग त्यानं म्हणलं आहे. मग कितीला आहे म्हणला. मी म्हणलं कितीला आहे, तर ते म्हणलं 80 रुपये. पहिलं 90 म्हणला, नंतर मी म्हणलं क्या 80 म्हणलं 80 रुपये. ओके ठीक आहे, दोन घेऊन या म्हणलं, 2 लेके यावं म्हणलं. म्हणजे असा किस्सा झालेला आहे. आणि याच्या अगोदर 120 पण घेतले होते, एक 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे आम्ही रामेश्वरमला येताना 120 घेतले होते. पण त्यामध्ये चपाती वगैरे काय नव्हतं, फक्त राईस वरण वगैरे एवढंच होतं. पण 80 रुपयेमध्ये त्यांनी कुठून उडकून काढलं माहित नाही, दही वगैरे सगळंच आहे. हे बघू शकता इथं भाजी, राईस, वरण आणि हे जे दिसतंय सिल्वर कलरचं त्याच्यामध्ये चपाती आहे. याच्यामध्ये चपाती आहे. तर चला मी जेवण करून टेस्ट करून सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, आता आपण विजयवाडाला पोहोचलेलो आहे. सकाळचे 5:30 वाजलेत. 4:30चा टाइम होता ट्रेनचा. ही आहे ट्रेन, हे तुम्ही बघू शकता. आणि हे विजयवाडाचं रेल्वे स्टेशन आहे. चला आपण बघू, म्हणजे इथं कुठेतरी 2-3 तासाचा स्टे बघणार आहे आपण. 2-3 तास कुठेतरी थांबून नंतर आपण बघू पुढला प्लॅन काय होते, ते तुम्हाला अपडेट देत राहील. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आपण थांबलो आहे विजयवाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर, तुम्ही बघू शकता. आणि आता जातोय आपण नाश्ता वगैरे करायला, बाहेर आलोय. चला बघू काय भेटते नाश्त्याला ऑप्शन्स. तर आता आपण पुरी घेतलेली आहे, पुरी आणि मसाला डोसा. टेस्ट करून सांगतो कशी आहे. रेल्वे स्टेशनच्या मध्येच आहे हॉटेल. यांच्याकडून काय अपेक्षा नाही तशी जास्ती पुरीची. ठीक आहे, खरंच चांगलं आहे का मला भूक लागल्यामुळं चांगलं वाटतं माहीत नाही, पण संपवतो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, विजयवाडावरून 1:15 वाजता ट्रेन आहे. आता वाजलेले ते 1 आणि आम्ही 3 ते 4 तास म्हणजे नाश्ता केल्याच्या नंतर 3 ते 4 तास या वेटिंग हॉलमध्ये वेट करत बसलो होतो. हे बघू शकता, हा वेटिंग हॉल आहे, फ्रीवाला आहे. तिथे वेट करत होतो. बाकी एडिटिंगचं काम वगैरे मी इथं बसून केलं आहे. म्हणजे 3-4 तास असंच वाया घालवण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं चांगलं. आणि AC हॉल पण आहे वेटिंगसाठी, पण त्याचे चार्जेस आहेत. म्हणजे 35 रुपये तुम्हाला पर आवर त्याला पेड करावं लागतात. आणि आपली ट्रेनचा टाईम झालेला आहे, 15 ते 20 मिनिटात आपली ट्रेन येईल. तर आपण बसू आणि मरकापूर रोडला जातो आहे. मरकापूर रोडवरून आपण बसने मल्लिकार्जुनला जातो आहे, म्हणजे श्रीशैल्यमला जातो आहे. तर आपली ट्रेन विजयवाडाला प्लॅटफॉर्मवर लावलेली आहे. आपली ट्रेन जात आहे विजयवाडावरून हुबळी. तर आपण जातो आहे मरकापूर रोडला. ही आहे आपली ट्रेन आणि ट्रेनचा तुम्हाला नंबर दाखवून देतो. 17330 17329 असा ट्रेनचा नंबर आहे. तर चला, आपला नंबर आला S2 मध्ये 4144. तर तिथे बसलेले आहेत काही पॅसेंजर. जर पॉसिबल झालं तर ते उठतील, नसेल तर आपण वर जाऊन झोपू, कारण रात्रभर प्रवास हा जागून केलेला आहे. 5-5:30ला तर ट्रेन आपली विजयवाड्याला आली होती, तर जागून पूर्ण रात्र प्रवास केलेला आहे. सीट तर भेटली नव्हती, म्हणजे वर बसलो होतो, त्यामुळे पॉसिबल नाही झालं झोपणं. तर आता झोपून घेतो आणि चला तुम्हाला थोडासा प्रवास दाखवून देतो. आणि या जर्नीचं तिकीट आपल्याला 150 रुपये पर पर्सन लागलेलं आहे. 150 रुपये पर पर्सन 3 ते 3.5 तासासाठी. ठीक आहे, म्हणजे स्लीपर जर्नी आहे, कारण जनरलमध्ये तर आपण प्रवास करू शकत नाही, खूपच टफ आहे जनरलमध्ये प्रवास करणं.
तर ठीक आहे, 150 रुपये फेअर हा ओके आहे. तर चला तर आपण आपल्या सीटवरती बसू. ट्रेन निघालेच एक 5 मिनिटामध्ये. हा आहे 41 आणि 44 इथं बसलेले पॅसेंजर. तर हे बघू आपण, जर पॉसिबल झालं तर इथं वरती जागा दिसते, इथं झोपून घेऊ. तर जर्नी कशी होती मी तुम्हाला दाखवून देईल. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, आता मी आहे मरकापूर रेल्वे स्टेशनवरती. हे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. हे बघा. हे आहे मरकापूर रेल्वे स्टेशन. हे इथं तुम्हाला बाहेर रिक्षा भेटून जातील, जे की तुम्ही या रिक्षाने जर गेलात तर तुम्हाला मरकापूर बस स्टॉपला 30 रुपये घेतील. बसने अजून 15 रुपये. हे समोर जे तुम्हाला बस दिसते, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ही जी बस आहे, हे मरकापूर बस स्टॉपला 15 रुपये घेते फक्त. तर मला वाटतं तुम्ही म्हणजे इथं आलं पाहिजे आणि म्हणजे श्रीशैल्यमला गेलं पाहिजे. म्हणजे श्रीशैल्यमला अजून एक यायचा रस्ता सांगितला मी तुम्हाला, व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तेही तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता. आणि बाकी इथं मरकापूर रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही तर बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण मरकापूर रोडला पोहोचलेलो आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे बस स्टॉप आहे मरकापूर रोडचं. तर मित्रांनो, आपला नेक्स्ट ब्लॉग हा श्रीशैल्यमचा असेल. म्हणजे श्रीशैल्यमचं पूर्ण दर्शन मी घडवणार आहे. आणि विजयवाडावरून आल्यानंतर तुम्हाला याच स्टॉपवरून बस भेटेल, जे की तुम्हाला श्रीशैल्यमला घेऊन जाईल.